सुख हा आपला जन्मसिद्ध हक्क असून सुद्धा सुख आपल्याला मिळत नाही, ही ह्युमन ट्रॅजेडी म्हणतात ती आहे. ज्याला आपण ह्युमन ट्रॅजेडी म्हणतो, की जे आपल्या हक्कात असून सुद्धा आपल्याला मिळत नाही, म्हणजे ती ट्रॅजेडीच ना. आता स्वातंत्र्य हा आपला वास्तव हक्क, तरीसुद्धा ब्रिटिशांनी आपल्याकडून स्वातंत्र्य हिरावून घेतलं आणि आपल्याला पारतंत्र्यात ढकललं. आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला लढाई करावी लागली, म्हणजे चळवळ करावी लागली. सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी सुद्धा हे सुख आहे ना, हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपल्याला खरा म्हणजे मिळालेला पण आहे. तो मिळवायचा पण नसतो. खरी वस्तुस्थिती अशी आहे, पण तो विषय आपण नंतर बघू. खरी वस्तुस्थिती अशी आहे की सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ते सुख मला मिळालेलं आहे, ते मिळविण्याचा प्रश्न नाही. पण लोकांना याबद्दल पूर्णपणे अज्ञान आहे आणि त्याच्यामुळे लोक जे आपल्याजवळ आहे तेच मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण तो विषय आपण नंतर बघू. सध्या आपला जो विषय झालेला आहे त्यापैकी शारीरिक सुख आपण बघितलं. आता मानसिक सुखाबद्दल बोलत असताना मी असं सांगितलं की आपल्याला मानसिक सुख जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं सगळं जे जीवन चाललेलं आहे ते कर्मावर चाललेलं आहे. कर्म म्हणजे ॲक्शन किंवा डीड, इंग्लिशमध्ये त्याला डीड हा शब्द एक आहे, ॲक्शन हा शब्द आहे. तर कर्म ज्याला आपण म्हणतो, हे कर्म ह्याच्यातून आपलं जीवन चाललेलं आहे की आपण काही ना काहीतरी कर्म करीतच असतो. मग तो विचाराने असेल, उच्चाराने असेल, आचाराने असेल, पण कर्म आपण करत असतो. कर्म करत नाही अशी परिस्थिती कधीच नसते. आणि गाढ झोपेमध्ये सुद्धा आपलं कर्म चाललेलं असतं. श्वासोश्वास चाललेला असतो, हृदयाचे ठोके पडतच असतात, हृदय चाललेलंच असतं, लिव्हरचं काम चाललेलंच असतं, पँक्रियासचं काम चाललेलंच असतं. अशा तऱ्हेने गाढ झोपेमध्ये सुद्धा आपण सबकॉन्शियसली जरी असलं तरी ते आपणच आहोत ना. कॉन्शियस माइंडही आपणच आणि सबकॉन्शियस माइंडही आपणच. आणि म्हणून आपण गाढ झोपेमध्ये सुद्धा काम करत असतो, कार्य करत असतो, ॲक्शन करत असतो, कर्म करत असतो. ही गोष्ट एकदा लक्षात ठेवली की कर्म माणसाला कधीही चुकत नाही. जन्माला आला की तिथून त्याच्या कर्माला सुरुवात होते. ते अगदी मरेपर्यंत तो कर्म करतोच. आणि कर्म केलं की त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतं. कर्म केलं की त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतं. म्हणून आपलं जीवन जे आहे कर्मावर चाललेलं आहे, कर्मावर. आणि म्हणून हे कर्म महत्त्वाचं आहे. आणि ह्या कर्माच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इथे परमेश्वराचा संबंधच येत नाही. हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. कर्म करताना कर्म आपण करतो, त्याचं फळ आपणच भोगतो. आणि या संबंध ह्याच्यामध्ये म्हणजे संचित ते नशीब, संचित प्रारब्ध, क्रियमाण, त्याच्यातून निर्माण होणारं पापपुण्य, त्याच्यातून निर्माण होणारी नियती, त्याच्यातून निर्माण होणारं सुखदुःख आणि ते नशीब. हा सगळा जो प्रकार आहे हा सगळा कर्माचा प्रकार आहे. म्हणजे इथे संबंध संचितापासून ते नशिबापर्यंत संबंध येतो तो कर्माचा. देवाचा, परमेश्वराचा, ईश्वराचा संबंधच येत नाही. ही गोष्ट पहिलं मानवजातीने लक्षात ठेवली पाहिजे. आणि ही गोष्ट एकदा लक्षात ठेवली की कर्माचं महत्त्व आपल्या ध्यानात येईल की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही तऱ्हेने ढवळाढवळ करत नाही, हस्तक्षेप करत नाही, पार्शालिटी करत नाही. आणि तो तुम्हाला येऊन सांगत पण नाही अमुक कर आणि तमुक कर, हे कर आणि ते कर, असं कर आणि तसं कर, हेही तो सांगत नाही. तो किंबहुना तो काही तुमच्या बाबतीत काही करतच नाही.
मग सगळं जे चाललेलं आहे ना ते कर्म आणि त्याच्या जोडीला निसर्गाचे नियम. जीवनविद्येने हे जे मांडलेलं आहे ना शास्त्र, हे जर मानवजातीने समजावून घेतलं तर मानवजातीचं कोट कल्याण होईल. इतकं सोपं आहे वास्तविक. निसर्गाचे जे नियम आणि कर्म, म्हणून कर्म केलं रे केलं की निसर्गाचे नियम त्याला गती देतात. त्या गतीतून नियती निर्माण होते आणि ती नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म असं असलं पाहिजे की ते दुसऱ्यांना सुख देणारं असलं पाहिजे, दुःख देणारं असतं कामा नये. आणि म्हणून पुण्य हे कर्मातून निर्माण होतं आणि पाप हे सुद्धा कर्मातून निर्माण होतं. पुण्य निर्माण करायचं का पाप निर्माण करायचं हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून कर्माचा हा जो सिद्धांत आहे की इथे परमेश्वराचा संबंध येत नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. मग इथे संबंध कोणाचा येतो? आपण जे कर्म करतो ते आणि निसर्गाचे नियम. हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की कर्म करताना आपण फक्त चांगलंच कर्म करायचं, दुसऱ्यांना सुखच द्यायचं, दुःख द्यायचं नाही. दुसऱ्यांचं कौतुकच करायचं, निंदा करायची नाही. दुसऱ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा करायची, दुसऱ्यांचं वाटोळं व्हावं असं कधी मनातसुद्धा आणायचं नाही. चिंतन करायचं ते शुभ करायचं, अशुभ करायचंच नाही. बोलायचं ते चांगलंच बोलायचं, वाईट बोलायचं नाही. आणि करायचं ते चांगलं करायचं, वाईट करायचं. किती सोपं आहे की नाही? याच्यात काय कठीण आहे? कठीण काहीच नाही आहे, सगळं सोपं. पण हे सोपं आहे ना, त्याच्यातून पुण्य निर्माण होतं हे लोकांच्या ध्यानात येत नाही. आज आम्हाला काय लोकांनी शिकवलेलं आहे, आमच्या वाडवडिलांनी पुण्य महत्त्वाचं आहे हे शिकवलं. पण पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात ते जे आम्हाला सांगण्यामध्ये आलेलं आहे ना, तिथे घोटाळा झालेला आहे. तिथे घोटाळा झालेला आहे. जीवनविद्या असं सांगते की तुम्ही जे कर्मकांड म्हणून जे काही करता त्या कर्मकांडातून पुण्य निर्माण होतच नाही, पण पापही निर्माण होत नाही. पण पुण्यही निर्माण होत नाही, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही जेव्हा सत्कर्म करता म्हणजे त्या सत्कर्मातून तुम्हाला स्वतःला आणि इतरांना जेव्हा सुख होतं तेव्हा ते सत्कर्म, त्या सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं. मग तुम्ही बघा, कोणाचं कौतुक करा, कोणाचं कौतुक केलं त्याला बरं वाटतं की नाही? तर बरं वाटतं की नाही? नाहीतर तुम्ही त्याची निंदा करा, त्याला कसं वाटतं? तर वाईट वाटतं. म्हणजे त्याला बरं वाटतं. आता त्याला बरं वाटलं हे आपण पाहिल्यानंतर आपल्यालाही बरं वाटतं, आणि त्याला वाईट वाटल्यानंतर आपल्यालाही वाईट वाटलं पाहिजे, पण वाटत नाही, तेही पापच आहे. दुसऱ्याला दुःख दिल्यानंतर तुला जर दुःख होत नसेल आणि आनंद होत असेल तर तुझ्यासारखा पापी तूच, कळलं की नाही? आणि म्हणून ॲक्शन रिॲक्शन, ॲक्शन रिॲक्शन हे सगळं आपल्या जीवनाचं रहस्य इकडे आहे. ॲक्शन रिॲक्शन, ॲक्शन रिॲक्शन, ॲक्शन रिॲक्शन. भाव तसा देव म्हणजे काय? ॲक्शन तशी रिॲक्शन. हे शब्द जे आहेत ते आपण नीट लक्षात घेतले पाहिजेत. भाव तसा देव, ॲक्शन तशी रिॲक्शन. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला पुण्यच कमवलं पाहिजे, पाप टाळलंच पाहिजे. आणि हे पुण्य मिळवण्याचा मार्ग म्हणजे कर्म करताना चांगलंच करायचं, वाईट करायचं नाही. किती सोपं आहे. वास्तविक वाईट करणं कठीण आहे, सत्कर्म करणं सोपं आहे. म्हणजे सुखी होणं सोपं आहे, दुःखी होणं कठीण आहे. पण हे घडत नाही तर कारण का? आपल्याला शिकवलं नाही. लहानपणापासून आम्हाला शिकवलंच नाही. आम्हाला काय शिकवलं? उपास कर म्हणजे पुण्य मिळेल. आता उपास करून पुण्य मिळतं का उपास करून ताप मिळतो? ज्या दिवशी बायको उपवास करते त्या दिवशी नवऱ्याने घरात राहू नये हे मी नेहमी सांगतो, कारण बायकोचं पित्त खवळलेलं आहे उपासाने, आणि तिच्या आसपास तुम्ही फिरकलात तर तुमची काही धडगत नाही, हे मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे. म्हणजे उपासाने पुण्य तर नाहीच मिळत, पण
शरीरावर परिणाम होतो, प्रकृतीवर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. उपास करणारे आणि उपास न करणारे दोघांनाही भोगावे लागतं. आपण जीवनाकडे हे पाहिलं पाहिजे. आता तीर्थयात्रेला लोक जातात. आता तीर्थयात्रेला अमक्याच दिवशी गेलं म्हणजे पुण्य मिळतं आणि बाकीच्या दिवशी गेल्यानंतर काय पाप मिळतं, हे लोकांना समजत नाही. सांगितलं तर लोकांना राग येतो. आमचं असं म्हणणं आहे, तीर्थयात्रा तुम्ही करा, पण एकाच दिवशी कशाला सगळेजण धडपडतात. 365 दिवस आहेत. 365 दिवस आहेत, तर 365 दिवसाचा उपयोग करा ना. की तुम्हाला निवांतपणे देवाचं दर्शन घेता आलं तर ते चांगलं का हा रेट्टो आहे, तो रेट्टो आहे, ही गर्दी झालेली आहे, उभं राहायला जागा नाही, दर्शन घेताना तो पुजारी आहे तो तुम्हाला ढकलून देतो, हे सगळं हे कशासाठी? अमुक एका दिवशी तुम्ही जर दर्शन घेतलं म्हणजे पुण्य आणि इतर दिवशी दर्शन घेतलं म्हणजे काय पुण्य मिळत नाही असं थोडंच आहे. तर सांगायचा मुद्दा असा की लोकांना हे सांगूनच कळत नाही, हे मोठं अडचण आहे. पण ज्यांना कळतं ना ते सुखी होतात. ज्यांना कळतं ते सुखी होतात. मग उपास करण्यात काही अर्थ नाही. उपास सोडून दिले सुखी झाले. तीर्थयात्रा करण्यामध्ये उगाच ताप निर्माण होतो. तीर्थयात्रा आपण आपल्या सोयीप्रमाणे करूया, सुखी होतात. आमचं असं म्हणणं नाही तुम्ही करूच नका, तुम्ही करा, पण ते एका दिवशी सगळ्यांनी गर्दी जर केली तर किती परिणाम वाईट होतो. सर्वावर ताण पडतो ना. पोलिसावर ताण, शासनावर ताण, लोकांना ताण, खर्चापरी खर्च, शिवाय राहायला जागा नाही, मग कुठेतरी निजायचं, कुठेतरी घाण करायची, कुठेतरी हे आणि सगळं गाडं बिनसतं. हे आता लोकांना कधी कळणार आहे हेच मला समजत नाही. आता आपण 21व्या शतकात आहोत. आता 21व्या शतकामध्ये सुद्धा जर तुम्हाला हे कळणार नसेल तर तुम्हाला कळणार कधी? म्हणून जीवनविद्येचं तत्त्वज्ञान जे आहे हे तत्त्वज्ञान पूर्णपणे वेगळं आणि आगळं आहे. त्याचं कारण हे आहे. म्हणून जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे पुण्य आणि पाप कशातून निर्माण होतं याचा तुम्ही विचार करा. तुम्ही असं कर्म करा की जे तुम्हाला आणि इतरांना सुख देईल ते पुण्य. जे कर्म इतरांना दुःख देईल आणि त्याचे परिणाम भविष्यात तुम्हालाही भोगावे लागतील पाप, ते पाप. आणि म्हणून पुण्यच केलं पाहिजे, पाप टाळलं पाहिजे. हा सुखी होण्याचा राजमार्ग. म्हणून मानसिक शांती, मानसिक सुख हे पुण्यावर अवलंबून आहे. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे पुण्य मिळविण्याचे मार्ग अनेक आहेत. मी मागल्या खेपेस सांगितलं, रक्तदान आहे, देहदान आहे, नेत्रदान आहे, किडनी दान आहे, नंतर तुम्हाला कोणाला अर्थसहाय्य केलं तर ते आहे, एखाद्या चांगल्या संस्थेला डोनेशन दिलं पुण्य आहे, कोणाला मदत केली पुण्य आहे. बारीक बारीक गोष्टीतून सुद्धा पुण्य मिळवता येतं. हे मी मागल्या खेपेला सांगितलं. कंडक्टरच्या हातामध्ये थोडी सत्ता आहे, त्याला पुण्य कमवण्याची संधी आहे. कळलं की नाही? त्याला संधी आहे. पण कंडक्टर ते पुण्य कमवतात की न कमवतात ह्याचा तुम्ही विचार करा. काही असतात चांगले कंडक्टर, सगळेच वाईट असतात असं नव्हे. पण आपल्या हातामध्ये थोडी जरी सत्ता असेल ना, तुम्ही पुण्य संपादन करू शकता. ऑफिसमध्ये तुमच्या हातामध्ये थोडी सत्ता आहे ना, त्याचा उपयोग करून तुम्हाला हाताखालच्या लोकांना सुख देता येतं. हातामध्ये मोठी सत्ता असेल तर काय बघायलाच नको. सत्ता मोठी तर लोकांचं भलं करण्याचं सामर्थ्य मोठं. सत्ता जर मोठी असेल तर लोकांचं भलं करण्याचं सामर्थ्य मोठं. सत्ता छोटी असेल तर पुण्य तुम्हाला लोकांचं भलं करण्याचं सामर्थ्य थोडं असतं. पण थोडं आणि मोठं हा महत्त्वाचा भाग नसून तू करतोस ना
हा महत्त्वाचा भाग आहे. तुझ्याजवळ सत्ताच थोडी आहे, तू काय करणार? मग आहे ना सत्ता थोडी, त्याचा उपयोग करूया, त्याचा उपयोग करूया. आणि म्हणून एक एक थेंब आपण जर गोळा केले, हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलेलं आहे. तसं पुण्याचं तळ जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर थेंबे थेंबे तुम्ही ते गोळा करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या ठिकाणी पुण्याची बँक भरायला लागते. आणि ही पुण्याची बँक महत्त्वाची आहे, पुण्याची बँक महत्त्वाची आहे. आणि ही पुण्याची बँक जी आहे ना, ही सतत पुन्हा पुण्य खर्ची पडत असतं. जसे आपण संसार करताना प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला तुमचे पैसे खर्च होत असतात आणि तुम्ही ते मिळवत असतात. एका बाजूने खर्च करायचं, दुसऱ्या बाजूने मिळवायचं, खर्च करायचं, मिळवायचं. नुसतेच खर्च करत राहिलेत आणि मिळवलं नाही तर परिणाम काय होईल? आपण रस्त्यावर येऊ. म्हणून दोन्ही केलं पाहिजे. खर्च करायलाच पाहिजे, इलाज नाही, आणि पैसे मिळवले पाहिजे, त्याला इलाज नाही. कारण ती परमेश्वरी व्यवस्था आहे की तू काम केलं पाहिजे, व्यवस्था आहे. तसं पुण्य आहे की पुण्य तुम्ही जीवन जगत असताना पुण्य खर्ची पडत असतं. तुम्हाला कुठली चांगली गोष्ट मिळाली, नवऱ्याने चांगली साडी आणून दिली, पुण्य खर्ची पडलं. बायकोचं पुण्य खर्ची पडलं. तुम्हाला जीवनामध्ये जे जे काही चांगलं मिळतं, आनंद देतं, सुख देतं, समाधान देतं, ते सगळं तुमचं त्यावेळेला पुण्य खर्ची पडतं. आता पुण्य खर्ची पडल्यानंतर भरून काढायला नको. इथे लोकांना कळत नाही की पुण्य भरून काढलं पाहिजे. आज जगामध्ये दुःख का? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत एवढे का? संसार वाईट नाही, संसार वाईट नाही. लोकांकडे जे अज्ञान आहे ना, ते अज्ञान वाईट आहे. अज्ञान काय आहे? पुण्य भरून काढलं पाहिजे, हे लोकांच्या गावीच नाही, हे लोकांच्या गावीच नाही. एखाद्या मंत्र्याच्या पोटी जन्माला एखादा मुलगा आला म्हणजे त्या मुलाने आपलं पुण्य खर्ची टाकलं आणि तो मंत्र्याच्या पोटी जन्माला आला. परिणाम काय झाला? केवळ मंत्र्याच्या पोटी जन्माला आल्यामुळे त्याला सगळ्या सुविधा मिळाल्या. हाताखाली नोकर चाकर सगळं काही त्याला आयतं मिळालं. आता आयतं हे जे मिळालं त्याच्या पाठीमागे पुण्य होतं म्हणून मिळालं. पण या पुण्य खर्ची पडते आहे. तू जन्माला आला तेव्हाच तुझं पुण्य खर्च झालं. मग आता आपण मंत्र्याच्या पोटी जन्माला आलो ना, मग आपण चांगलं करूया, चांगलं शिकूया, लोकांना चांगली मदत करूया, लोकांच्या बापाच्या सत्तेचा सदुपयोग करून लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढं करूया. हे मुलगा सुद्धा करू शकतो, जसा बाप करू शकतो मुलगाही करू शकतो. आणि म्हणून तुमचं पुण्य जे आहे हे खर्ची पडतं. श्रीमंत माणसाच्या पोटी मूल जन्माला आलं, सगळ्या सुखसोयी मिळतात. राजाच्या पोटी जन्माला आला, सगळ्या सुखसोयी मिळतात. तेच जर एखाद्या फुटपाथवर झोपडी आहे आणि त्याच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला काय मिळते? काही मिळत नाही. कळलं की नाही? मिळाल्या तर शिव्या मिळणार, लाथा मिळणार आणि 2 वेळचं जेवायलाही मिळणार नाही, अशी अवस्था असते. ते पाप असतं आणि इथे पुण्य असतं. मग आता याला उपाय आहे का? आहे. पापामुळे आपल्याला दारिद्र्य आलं, मग पुण्य संपादन केलं पाहिजे. पुण्य होतं म्हणून आपल्याला चांगली परिस्थिती प्राप्त झाली, म्हणून पुण्य कमवत राहिलं पाहिजे. हा त्याला मार्ग आहे, हा त्याला मार्ग आहे. आणि हा मार्ग अगदी सोपा आहे. तुम्ही ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीमधून मार्ग काढला पाहिजे. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आता किती लोक आहेत की ते अत्यंत गरीब, आमच्या जीवनविद्या मिशनमध्येच असे लोक आहेत की ते अक्षरशः फुटपाथवर झोपत होते, अक्षरशः. कळलं की नाही? काल मी लग्नाला गेलो होतो एका, ते सांगत होते की आम्ही अक्षरशः
फुटपाथवर झोपत होतो अक्षरशः. आज आम्ही फ्लॅटमध्ये आलो, आज आम्ही मोटर घेतली. कशामुळे? तर सांगायचा मुद्दा असा की जीवन विद्या मिशनमध्ये आलेली सुद्धा माणसं फुटपाथवर झोपणारी आज चांगलं जीवन जगत आहेत, कारण मार्गदर्शन. हे मार्गदर्शनाशिवाय होत नाही. असे किती आहेत? असे अनेक आहेत. आणि म्हणून याच्यासाठी पुण्य कमवत राहायचं, कारण ते खर्ची पडत असतं. तुम्हाला कुठलीही गोष्ट चांगली मिळाली की पुण्य तुमचं खर्ची पडलं. मग खर्ची पडलं ना भरून काढ, खर्ची पडलं ना भरून काढ. आता भरून कसं काढायचं हा महत्त्वाचा प्रश्न. पुण्य खर्ची पडलं, आता पैसे खर्च झाले, भरून कसे काढायचे? आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, उद्योग करतो, धंदा करतो, बिझनेस करतो आणि पैसे मिळवतो आणि इथे खर्च पडतात, तिकडे मिळवतो. असं तसं पुण्य तुमच्या जीवनामध्ये चांगलं घडलं रे घडलं की तिकडे तुमचं पुण्य खर्ची पडलं. खर्ची पडलं ना मग तुम्ही ते भरून काढलं पाहिजे. मग भरून कसं काढायचं ते जीवनविद्या शिकवते ना. जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे की पुण्य मिळविण्याची संधी सोडायचीच नाही. पुण्य मिळवण्याची आपल्याला संधी मिळत असते की सोडायची नाही. संधी साधू म्हणतात की नाही, तसं संधी साधू म्हणजे काय? संधी जो साधतो ह्याच्यावरून साधू, तो संधी साधू. तसं पुण्य कमवण्याची संधी मिळाली की ती त्याचा उपयोग केला पाहिजे, कारण की नाही असा जो उपयोग करतो ना त्याचं पुण्य हळूहळू वाढायला लागतं. त्याची पुण्याची बँक भरायला लागते आणि ती त्याला जीवनामध्ये उपयोगी पडते. आणि म्हणून पुण्य मिळवायचं का पाप मिळवायचं हे कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.